नमस्कार. आता आपण काही सिंपल एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत ज्याच्यात आपल्याला ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायचे डिफरन्शियल इक्वेशनची. ऑर्डरचा कन्सेप्ट सिंपल आहे. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जाऊन चेक करायचं, ती ऑर्डर म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार आहे. डिग्रीसाठी मात्र आपल्याला थोडंसं बघावं लागणार आहे, कारण डिग्री म्हणजे डायरेक्ट त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर असं नाहीये. तर ती ते पॉवर आहे हे बरोबर आहे, पण जी काही इन्व्हॉल्व आहेत त्या इक्वेशन मध्ये सगळी डेरिव्हेटिव्ह फंक्शन, त्या सगळ्या डेरिव्हेटिव्ह फंक्शनची पॉवर ही पॉझिटिव्ह इंटिजर असावी लागते, म्हणजे नॅचरल नंबर्स तिथे ती पॉवर असायला लागते. तर मग तुम्ही ते सगळं इक्वेशन कन्सिडर करून त्याची डिग्री काय ती चेक करू शकता. जर एखाद्या कुठल्या डेरिव्हेटिव्हची डिग्री तिथे नॅचरल नंबर पॉझिटिव्ह इंटिजर नसेल तर आपण त्या ठिकाणी करेक्ट त्याची डिग्री किती आहे हे सांगू शकत नाही. त्यामुळे जर अशा टाईपचं इक्वेशन आलं असेल की त्या इक्वेशन मध्ये कुठल्या तरी dy/dx ची पॉवर ही पॉझिटिव्ह इंटिजर नाही, म्हणजे स्क्वेअर रूट आहे, क्यूब रूट आहे, असं काहीतरी दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला डिग्री डायरेक्ट सांगता येणार नाही. ते सगळं आधी पॉझिटिव्ह पॉवर मध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागेल आणि मग त्याची डिग्री काय ती शोधायला लागेल किंवा आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. सो फर्स्ट इक्वेशन अगदी सिंपल आहे, कारण इथे सगळ्यांचीच म्हणजे जे जे डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांची पॉझिटिव्ह पॉवर आहे, पॉझिटिव्ह इंटिजर पॉवर दिसते. सो याची पॉवर 1 आहे, ह्याची पॉवर 1 आहे, त्यामुळे नॅचरल नंबर्स आहेत सगळे. आता इथे आपण ऑर्डर आणि डिग्री डायरेक्ट सांगू शकतो, इथे काही विचार करायला लागणार नाही. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे d2y/dx, त्यामुळे ऑर्डर किती झाली याची 2, त्यामुळे हियर ऑर्डर इज 2. आणि डिग्री पण इथे डायरेक्ट सांगू शकतो, कारण इथे सिंपल आहे इक्वेशन. त्यामुळे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आहे हे, त्याची पॉवर किती आहे 1, रेस टू किती येते 1, त्यामुळे डिग्री किती आहे 1. सो ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 1 फॉर दिस इक्वेशन. सिंपल इक्वेशन्स नाही तुम्ही सांगू शकता. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y/dx. ऑर्डर इथे डायरेक्ट सांगू शकतो. ऑर्डर किती आहे 2 आहे, कारण हायेस्ट ऑर्डर 2 आहे. पण आता डिग्री किती येते ते इथे डायरेक्ट सांगता येत नाही, कारण dy/dx इथे दिसते आणि ते स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणजे इथे dy/dx स्क्वेअर रूटच्या अंडर आल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर पॉवर दिसत नाही एका डेरिव्हेटिव्हची, ती आपल्याला करून घ्यावी लागेल आधी. मग त्यासाठी काही थोडं अल्जेब्रा आपल्याला यूज करावं लागेल, ते करायचं. सगळे डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर पॉवर मध्ये आले की मग फायनली आपल्याला करेक्ट डिग्री त्याची मिळते. सो ह्याचा स्क्वेअर रूट जर आपल्याला नको असेल तर आपल्याला काय करायला लागेल, ह्याला स्क्वेअर करावं लागेल. पण अर्थात ह्याला स्क्वेअर केलं की ह्याला पण स्क्वेअर करायला लागेल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. हे थोडंसं सिम्प्लिफाय करून मग आपण काढू शकतो, विच इज दॅट इम्प्लाइज याचा स्क्वेअर केलं की होणार 1 + dy/dx स्क्वेअर, ब्रॅकेट घालायची गरज नाही, 1 + dy/dx स्क्वेअर, कारण स्क्वेअर केलाय आपण दोन्ही साइड. आणि याचा काय होणार, याचा स्क्वेअर होणार आहे, त्यामुळे d2y/dx स्क्वेअर ब्रॅकेट्स, म्हणजे त्याची पॉवर आता 2 झाली. आता कुठेही डेरिव्हेटिव्ह जे दिसतंय आपल्याला त्या डेरिव्हेटिव्हची कुठेही निगेटिव्ह पॉवर किंवा स्क्वेअर रूट, क्यूब रूट वगैरे असं कुठेही दिसत नाही. त्यामुळे आता आपण ह्या सगळ्याची डिग्री काय ती आता तिथे डिसाईड करू शकतो. आता तुम्ही ऑर्डर काय आणि डिग्री काय ती बघायची. सो ऑर्डर किती आहे, तर हायेस्ट ऑर्डर किती आहे 2 आहे, त्यामुळे ह्या एक्झाम्पलसाठी ऑर्डर किती झाली, ऑर्डर इज इक्वल टू 2 झाली. आणि आता डिग्री किती आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर किती आहे 2 आहे, सो डिग्री अल्सो. सो अशा पद्धतीने ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. काही ठिकाणी थोडं सिम्प्लिफाय पण करून बघावं लागतं. नेक्स्ट एक्झाम्पल, d2y/dx स्क्वेअर प्लस cos ऑफ dy/dx इज इक्वल टू 0. आता इथे काय झालंय की dy/dx दिसतंय, पण ते एका कुठल्या तरी फंक्शनच्या अँगल मध्ये दिसतंय, म्हणजे कॉसचा अँगल आहे, तो कॉस आणि अँगल हे कधीच सेपरेट करता येणार नाही आपल्याला, त्यामुळे ते तसंच राहणार कायम. हा अँगल आहे कॉसचा, त्यामुळे तो सेपरेटली लिहून किंवा सेपरेट करून सेपरेटली लिहिताच येणार नाही. म्हणजे मुळात हे आधी डिफरन्शियल इक्वेशन आहे का किंवा पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय का हे आधी आपल्याला चेक करायला आहे. दिस इज डिफरन्शियल इक्वेशन, कारण dy/dx d2y/dx काय काय डेरिव्हेटिव्ह इथे दिसत आहेत, त्यामुळे डिफरन्शियल इक्वेशन आहे. पण हे सिंपल पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन नाहीये, त्यामुळे ह्याची जर डिग्री काढायची आली तर आपल्याला हा जो dy/dx हा जो सेपरेट असता आणि कॉसचा अँगल काहीतरी सेपरेट असता, तर आपण डायरेक्ट त्याची डिग्री काढू शकतो. त्यामुळे अशा टाईपची जर एक्झाम्पल्स आली जिथे सेपरेटली असं dy/dx फंक्शनचा नाहीये, कुठेतरी अँगलमध्ये e⁻dy/dx आहे और log ऑफ dy/dx आहे, ते सेपरेटच करता येणार नाही. सेपरेटली dy/dx सगळे असले पाहिजेत फंक्शनमध्ये, जसे आपण x³ x² वगैरे असतो ना तसे.
तसे जर नसतील तर त्याची डिग्री आपल्याला फाइंड आउट करता येत नाही, आपण ती काढूच शकत नाही. पण इथे ऑर्डर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे 2, देअरफॉर हियर ऑर्डर इज इक्वल टू 2 हे आहे. बट डिग्री, इथे डिग्री लिहिताना काय लिहिणार, नॉट डिफाईन्ड असंच म्हणायला लागेल, कारण आपण इथे डिग्री कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण हे सिंपल डिफरन्शियल इक्वेशन नाहीये. हा जो dy बाय dx हा इन्व्हॉल्व झाला आहे, हा एकाचा अँगल म्हणून झाला, आणि हा जर सेपरेट करता आला असता काहीतरी कॅल्क्युलेशन्स वगैरे करून तर आपण ते केलं असतं तसं, पण हे होणं शक्य नाही, सेपरेट होणार नाही. देअरफॉर डिग्री इज नॉट डिफाईन्ड. फॉर एक्झाम्पल ई रेस टू काहीतरी d2y बाय dx स्क्वेअर, ई रेस टू आलाय तर ई आणि त्याचं रेस टू फंक्शन हे सेपरेट नाही करता येत आपल्याला, त्यामुळे ते तशा टाईपचं आलं तरी तिथे तुम्ही डिग्री काय ती सांगू शकत नाही. किंवा असं आलं की लॉग ऑफ dy बाय dx, आपण लॉग ऑफ दिस फंक्शन असं कॅल्क्युलेट करत असतो ना, तर लॉग आणि हे असं फंक्शन सेपरेट नाही होणार. देअरफॉर ते अशा टाईपमध्ये आलं तरी मग काय करावं लागेल आपल्याला की त्याचं डिग्री फक्त कॅल्क्युलेट करता येणार नाही. ऑर्डर काय, ते हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे ते बघून तिथे करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल टू 8 d2y बाय dx स्क्वेअर. आता इथे रेस टू 3/2 आहे, ते चालणार नाही, आपल्याला ती पॉझिटिव्ह पॉवर करून घ्यायला लागणार आहे. आता रेस टू 3/2 मध्ये रेस टू 3 चालेल, कारण रेस टू 3 पॉझिटिव्ह इंटिजर आहे, पण 1/2 1/2 म्हणजे ते स्क्वेअर रूट आहे असं आहे. ते स्क्वेअर रूटचं स्क्वेअर जाण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, दोन्ही ठिकाणी स्क्वेअर करायला लागतं. हे रेस टू 3/2 आहे म्हणजे काय की दॅट इम्प्लाइज 1 प्लस दिस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3 असं म्हणू आपण. आधी रेस टू 3 घेऊया अँड देन रेस टू 1/2. हा जो 3/2 आहे तो काय 3 × 1/2 आहे ना, ते स्प्लिट करता येतं आपल्याला लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे. सो ब्रॅकेट क्यूब आपण आधी घेतला आणि रेस टू 1/2 इज इक्वल टू काय आहे 8 d2y बाय dx स्क्वेअर. आता इथला जो रेस टू 1/2 आहे तो जायला हवा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, ह्या सगळ्या एक्सप्रेशनला स्क्वेअर करावं लागेल. याचा स्क्वेअर करायचा म्हणजे ह्या आपण एक्सप्रेशनचा स्क्वेअर करायचा. सो दॅट इम्प्लाइज स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी विल गेट 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट हा स्क्वेअर आहे त्याचा ब्रॅकेट क्यूब हे राहील. हा सगळा पोर्शन येतो इथे राहिला स्क्वेअर केल्या, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इथे होणार 64 अँड d2y बाय dx स्क्वेअर रेस टू 2. आता एवढंच सिम्प्लिफाय करून आपल्याला ऑर्डर आणि डिग्री मिळते का हे आपण आधी चेक करूया. आता इथे कसं झालंय 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर म्हणजे हा a प्लस b अशा फॉर्मॅटमध्ये, या 1 ला a म्हटलं आणि याला b म्हटलं, dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअरला b म्हटलं, तर क्यूब मीन्स a प्लस b क्यूब ह्या फॉर्म्युल्यामध्ये येणार. a प्लस b क्यूबचा फॉर्म्युला काय आहे तर a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब, हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. मग ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये जर आपण हे सगळं एक्सपांड करायचं म्हटलं केलं तरी चालेल, हरकत नाही, हे करा आणि नंतर मग फायनली ऑर्डर आणि डिग्री लिहा, आणखीनच चांगलं आहे, म्हणजे कुठे कन्फ्युजन राहणार नाही. पण आपण फक्त ऑब्झर्व करूया की हे करायची गरज आहे का. सो a प्लस बी क्यूब आहे, त्याचा फॉर्म्युला जेव्हा एक्सपांड करू आपण तेव्हा कुठेही a आणि b चा अजून काही होत नाही, म्हणजे डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन होत नाही, फक्त a स्क्वेअर b किंवा a b स्क्वेअर अशा फॉर्मॅटमध्ये, म्हणजे dy बाय dx ही जी पॉवर आहे ती फक्त चेंज होत राहणार. dy बाय dx कधी d2y बाय dx स्क्वेअर और d3y बाय dx क्यूब असं होणार नाही, डेरिव्हेटिव्ह कुठेही होणार नाही, फक्त ही जी पॉवर आहे ती इथे अशा पद्धतीने चेंज होत राहणार. सो ह्या ब्रॅकेटचं जरी एक्सपान्शन केलं तरी त्या एक्सपान्शन मध्ये सगळीकडे आपल्याला काय दिसणार आहे dy बाय dx असणार आहे आणि dy बाय dx च्या डिफरंट पॉवर्स तिथे येणार आहेत. पण जेव्हा आपण ऑर्डर आणि डिग्री कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतं, आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे dy बाय dx नाही, इथे काय आहे d2y बाय dx स्क्वेअर. जर हे हायेस्ट ऑर्डर असतं तर आपल्याला एक्सपान्शन करून घ्यावं लागलं असतं आणि मग चेक करायला लागलं असतं की हायेस्ट डिग्री कुठली आहे, म्हणजे हायेस्ट पॉवरची हायेस्ट ऑर्डरची हायेस्ट डिग्री कुठली आहे हे आपल्याला तिथे चेक करावं लागलं असतं. पण हे सगळं एक्सपान्शन केलं तरी हे dy बाय dxच राहणार आहे सगळीकडे, त्याची पॉवर व्हेरी होणार आहे. ती पॉवर आपल्याला नकोच आहे, कारण ती आपण चेक करायला जातच नाही. आपल्याला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे काय आहे त्याच्याशी रिलेटेड जे काय त्याच्यावर आपण डिग्री आणि ऑर्डर काढतो. त्यामुळे हे नाही एक्सपांड केलं तरी चालेल. ह्या स्टेजला तुम्ही सांगू शकता हियर ऑर्डर इज इक्वल टू 2 बिकॉज
सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे अँड डिग्री इज इक्वल टू 2, कारण त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर आहे 2, देअरफॉर 2. आणि इथे जर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असतं तर कंपल्सरी हे एक्सपान्शन करून मग कॅल्क्युलेट करायला लागलीस ती पॉवर कुठली हायेस्ट आहे, आणि मग ती म्हणजे डिग्री तिथे म्हणायला लागलीस. सो अशा पद्धतीने सिंपल एक्झाम्पल्स असतात जिथे तुम्हाला डिग्री आणि ऑर्डर चेक करायची असते. मोस्टली तुम्हाला ते MCQ ला येतील कारण इझी असतात. अगदीच अशा टाईपचं आलं तर लक्षात घ्या, कुठे स्क्वेअर करायला लागतं, कुठे क्यूब करायला लागतं, ते सिम्प्लिफाय करायचं. सगळ्या पॉवर ज्या असतील ते पॉझिटिव्ह इंटिजरमध्ये येत आहेत ना चेक करायच्या, आणि मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं ऑर्डर आणि पॉवर ही चेक करायची. त्याच्यानं ऑर्डर आणि डिग्री तुम्ही फाइंड आउट करू शकता.